किल्ल्याचे मालक आता आहेत का नाही, उदयनराजे भोसले, ते समोर हे बघा भीमराव मोहितेची तलवार सर इकडे. तलवार कुठे ठीक आहे. आणि दगडी गोळा बघा तोफेतील दिसतोय. आणि मंदिरामध्ये गेलं तर बाळांनो मोबाईल बंद ठेवायचा. मोबाईल मंदिरात गेलं की बंद. मंडप हे जाळी लावलेली असतं ना सिमेंटचं बांधकाम, तसंच नगरखाना पुढे आहे, त्याचं कामकाज चाललंय म्हणून मधला दरवाजा बंद आहे. तर हे जुनं मंदिर, मंदिरावरती बघा तांब्याचा पत्रा आहे आणि त्याच्यावरती 1.25 मन सोन्याचा कळस आहे वरती. आतापर्यंत त्याला पॉलिश केलेलं नाही. शिवरायांचं पण 32 मन सोन्याचं सिंहासन इंग्रज घेऊन गेले. म्हणजे राजांचा राज्याभिषेक रायगडला झाला. पहिला देवीला कळस अर्पण केला, नंतर महाराजांचा राज्याभिषेक. आता इथे तोफा बघूया. दर्शन झालं ना? मुलं रोज 4:30 पायऱ्या उतरून 6 किलोमीटर, तुम्ही गावातून आलात ना ती कमान लागली तिकडे रोज 5वी ते 12वी पर्यंत खाली रोज स्कूलला, शाळेला, कॉलेजला चालत जातात रोज. अगदी पावसाळी उन्हाळी सगळे मी आलोय आम्हाला माकड भेटलाय. फाडला घंटा घे आता तो फाडून बघ. अरे हो दुसरा बस काढतोय. हो अजून जवळून क्लोजअप घेऊ काय बघतोय तरी काय नाही. मोबाईल घेऊन द्यायचो. हा घेऊन जातोस काय काय ते तर काय आतमध्ये एकच कोणाचे रे एअरपोर्ट्स टाकले घेऊन जाऊन. एअरपोर्ट्स कुठे आहेत रे? आतमध्ये एअरपोर्ट्स नेलेत. हो भैया अरे नाही आम्ही थोडं थांबलो इथे रेस्ट घेते. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहू. कडेलोट कोकणकडा. जय भवानी. पाय बांधायचे, पोतेमध्ये भरायचं आणि इथून खाली लोटून द्यायचं. 3,500 फुटावरती आपण आता उभे आहोत. ह्या किल्ल्याला पण वेढा टाकू शकत नाही. वेढा टाकणारी व्यक्ती वेडी होईल असा हा प्रतापगड किल्ला आहे. आणि बाळांनो ऐका, छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिला आपण, तिकडे फोटो काढलात आता तुम्ही, वरती जुन्या तोफा पाहिल्यात. ह्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राजवाडा होता. इंग्रजांनी तोफा लावून पाडला. गडावरती आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा पुतळा मुंबईत बनवला. पंचधातूची मूर्ती आहे, 4.5 टन वजनाची आहे. बनवली मुंबईत. बनवली त्यांचं नाव रामचंद्र पांडुरंग कामत. विले पार्लेला राहतात. जसा महाराणा प्रतापचा चेतक घोडा होता, तर शिवाजी महाराजांची घोडी होती कृष्णा. घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत 16 फूट उंची आहे. खालचं फाउंडेशन 20 फूट, टोटल 36 फूट. आणि पुतळ्याची देखभाल सातारा जिल्हा परिषद करते. पुतळा पंचधातूचा आहेच, त्यामुळे उन्हापासून, थंडीपासून, पावसापासून काय फरक पडत नाही. पंचधातूची मूर्ती. राजाचं मरण किंवा राणीचं मरण कसं आहे हे घोड्याच्या पायाने कळतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा महाराणा प्रताप हे लढाईमध्ये मरण म्हणजे चेतक घोड्याचे दोन्ही पाय फुटच्या हवेमध्ये आहेत. आणि शिवाजी महाराजांना नैसर्गिक मृत्यू आणि कृष्णा घोडीचा एकच पायवरती आहे. हा तेव्हाचा सिंबॉल आहे. तर घोड्याच्या पायाने कळतं की ह्या राजाचा मृत्यू कसा आहे. वरती जुन्या तोफा, छोटी बाग. आता इथून कडेलोट बघून आपण चोरवाट आणि बुरुज पाहायचं. सिंगल लाईन करून पटकन या. हा प्रतापगडचा 3रा टेहळणी बुरुज आहे. सगळ्यात उंच, सगळ्यात मेन. आणि ह्या तटबंदीच्या आतमध्ये आमचा सातारा जिल्ह्याचं लाटचं टोक म्हणजे प्रतापगड आला. आणि इथून खाली तटबंदीच्या बाहेर थोडा जरी आपला हात निघाला, जिल्हा तुमचा रायगड जिल्हा, ही मागची बाजू रायगड जिल्हा आणि हा सातारा जिल्हा, ही 2 जिल्ह्याची बॉर्डर आहे. मध्ये तटबंदी आहे. आणि हा प्रतापगडचा 3रा टेहळणी बुरुज आहे. बघा इथून एरिया किती कव्हर होतो पूर्ण अगदी. आणि झेंडा लावलाय, थोडं पुढे सरकलं तर झेंडा लावलाय तो प्रतापगडचा पहिला बुरुज दिसेल बघा. थोडं पुढे सरकलं ही चोरवाट बघायचं असेल बघून असतात. हा चोरवाट बघा. सो काय आलोय मध्ये चोरवाट आहे बघण्यासाठी.
जर शत्रूपाने पूर्ण हमला केला आणि आपण पूर्ण शत्रू ताब्यात सापडलो तर पडून जाण्यासाठी या वाटा असतात. चला, एक साईडने चला. चल. तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय. तर काहीतरी नवीन एक्सप्लोअर करण्यासाठी. ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. शिवाजी महाराज अफजल खानच्या भेटीला गेले त्यावेळेस इकडे रुद्राभिषेक केला होता. महाराजांची इच्छा पूर्ण झाली, इच्छापूर्ती शिवलिंग असं नाव दिलंय. आणि समोरची मोकळी जागा दिसते त्याला काय बोलतात, दरबार, खलबतखाना, बातचीत करण्याची जागा. ह्यालाच मोगली भाषेमध्ये बोलतात दिवाणे आम आणि दिवाणे खास. तर छोटा दरबार इथे आहे आणि मोठा दरबार रायगडवरती चालायचा. तर हे दरबार पूर्ण बांधलेला होता, इंग्रजांनी पाडला. जसे जावळीचे चंद्रराव मोरे महाराजांना गद्दार झाले होते तर शिवाजी महाराजांचे मानलेले मामा होते, त्यांचं नाव येतं खंडोजी खोपडे देशमुख. त्यांनी अशी गद्दारी केली की अफजल खानाचा मुलगा इथे आला होता फाजल खान, आणि तो पण ह्या लढाईमध्ये मारला गेला असता. पण तसं झालं नाही. त्या फाजल खानाने खंडोजी खोपड्याने काय लालच दाखवली, लालचीला बाळा खंडोजी खोपडे. मग खंडोजी खोपड्याने अफजल खानाच्या मुलग्याला मारलं नाही, त्याला ह्या जावळीच्या खोऱ्यातून रडतोंडीच्या घाटाने पसरणी घाटाने वाईपर्यंत नेऊन सोडलं. कारण का बाकी फौज वाईला होती. तो बाकी फौज घेऊन विजापुराला सुखरूप पोहोचला अफजल खानाचा मुलगा फाजल खान. मग खंडोजी खोपड्यांनी गद्दारी केल्यामुळे त्याने हे जावळी गाव सोडलं, प्रतापगड सोडला. त्याला पकडलं पुण्याच्या भोर घाटात, त्याला प्रतापगडला आणलं. देवाला साक्षी ठेवून ह्या दरबारावरती खंडोजी खोपड्यांचा उजवा हात आणि डावा पाय तोडण्यात आला. उजवा हात का, तो जिवंत असून स्वराज्याच्या कामाला तो परत येता कामा नये. तलवार पकडून त्याचा उजवा तोडला आणि डावा पाय घोड्यावरती बसताना स्वार होताना डाव्या पायचोपर केला जातो आणि त्यांनी घोड्यावरती पण बसता कामा नये. म्हणजे महाराजांच्या काळात होतं की चुकीला माफी नाही. सगळीकडे पुढे या सगळे खबर दाखवली. आंबेडकरशी मी आज बोलणार आहे. प्रस्तुत बाय वॉटर. वॉटर शकता हे माझे मित्र, माझे बंधू. तर तुम्हाला कसे वाटतं इथं तुम्ही आल्याबद्दल? आता खूप चांगलं वाटत आहे. हे देखो, हे देखो सर, आम्ही बोला कंटेंट हां. मोडली नाही पाहिजे. तुझी पडला तर खालाच येत ना. निम्मल एक्स्टेबिलिटी. सिस्टम नसतो. तो काही तर आमचं सर्व हे करून झालेलं आहे, म्हणजे टूर वगैरे झालेली आहे. त्यानंतर आता जातोय परतीचा प्रवास म्हणजे आता महाबळेश्वरला. तर बघा काय सीन आहे. सो गाईज आता आम्ही जो प्रतापगडचा तो पहिला जो बुरुज आहे तिथे आम्ही आलो आता. तर हा पुस्तकात जो त्याचे दाखवतात ना, इकडे इकडून चुकीच्या रस्त्याने. तर मेन बुरुज वरती आहे पण हा, तर इथून खालती जो एंट्रन्स आहे हो शुरू होते खत्म हो गया. कुठे चला कनेक्ट आहे. एक तोफ दिसेल, तोफेचं वजन 600 किलो. तो गाईज आम्हाला आता आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तर ते आहेत. युट्यूबला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे दिवसाची सफर ब्लॉग. आणि रिपोर्ट मारा. युट्यूबला सबस्क्राईब करा. दिवसाची सफर ब्लॉग. आता करा सबस्क्राईब. आम्ही आधी गाव बी विचारायचं डायरेक्ट ना कामाचा. हे थांब ते लोक सबस्क्राईब करतात. दिवसाची सफर ब्लॉग्स. दिवसाची सफर ब्लॉग. नाही केलं तरी गाव विचार
तुला काय मतलब आपण कशी माडू रे हो माहितीये करा हा सबस्क्राईब तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा आमच्या बाबूचा जीव तडपतोय आमच्या भावाचा जीव तडपतोय आमच्या भावाचं युट्यूबला चॅनल आहे माझ्या घरी सबस्क्राईब करा हा ब्लॉगर आहे काय करते हाय अरे फॅक्टरी वाढली सबस्क्राईब करा बाकी काही नाही सबस्क्राईब करा नाही तर आम्हाला थूक लावाल थँक्यू सर्व ताई लोकांचं थँक्यू ताई बोलला बाबा ताई आम्हाला वाटलेला डिअर बोलेल सो गाईज मी आता सज्जनगड इथे एंट्री घेतलेली आहे. तर महाबळेश्वरचा जो सीन झाला तो तुम्हाला मी सांगतो की का नाही मी तुम्हाला तो दाखवू शकलो. म्हणजे एकदम डिप्रेस नका हो, डार्क रिझन नाही, नॉर्मलच रिझन आहे. दाखवतो सांगतो नंतर. तर सध्या हेच बघा. चढा आता. सार्थक थकलास? नाही नाही मी बरोबर आहे. चल माझ्यासोबत धावत दाखव. एक नजर 12 कम येस. ए थांबा ए ऋतिक सार्थक थांबा. तर भरपूर पायऱ्या चढल्याच्या नंतर आम्ही फायनली एवढ्या उंचावर पोहोचलोय. भाई बघा फुल एन्जॉय करतोय. गोला कुठे घेतलास तू? सो आलोय. काही माहिती नाही काय आता सर थांबायला बोललेत. थोडीशी माहिती घेतील त्यानंतर दाखवतो मी तुम्हाला. बाय. इकडे म्हणजे द्वारपाल बसण्याची जागा आहे. अच्छा इकडे मंदिर पण आहे एक. सो गाईज किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आलोय. जो मेन गेट आहे तो पार केला आहे. सो गाईज इथे एक तलाव आहे. म्हणजे छोटं नाही बोलू शकत, ठीकठाक तलाव आहे. खोली तर मला माहिती नाही. तर तेच एंट्री केलं आहे. आणि समोर काहीतरी लिहिलं आहे लोकमान्य टिळक स्मृती. तर जे होईल ते बघूया आता पुढे. अजून भरपूर चालायचं आहे. टूरवर आलो तर एन्जॉय करून जाऊ. बघूया कसं माहिती. सो गाईज आम्ही आता किल्ल्याच्या वरती पुरा आलोय प्रॉपर. पण इथे किल्ला कमी आणि गाव जास्त वाटत चाललाय. सर्वीकडे स्टॉल आहेत आणि सर्वीकडे घरांसारखंच वाटतंय. मुख्य कार्यालय समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. तर काय सीन आहे. तर गाईज काहीतरी विषय भेटलाय कॉन्टेंट दाखवते ते लोक. मासे हा सर आलं सर. गाईज मासे केवढे मोठे मोठे मासे आहेत. सो गाईज खाली एक तलाव दाखवला आहे पण एक तलाव आहे. तर हे मंदिर आहे. तर मला पण नाही माहिती प्रॉपर. मी फर्स्ट टाइम आलोय. तर आलोय तर एन्जॉय करून जाऊ. हां तर आमच्यासोबत फुल एन्जॉय करा. एंडिंगपर्यंत ब्लॉगमध्ये बनवून राहा. चल तर
जे तर टिक्का वगैरे लावतो तिथे, तर तेच सर्व गावासारखं वाटतं. बाकी काही मला वाटत तर नाही आहे. माझ्या तालुक्यासारखं वाटतंय श्रीवर्धन. सर्वीकडे दुकान, जे पाहिजे ते सामान, पोती पण रामायण काय पाहिजे, काय काय पोती पोती ओके ओके, पोती वगैरे सर्व सर्व आहेत.